मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधासाठी काल परभणीमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला होता। तर आज सकल मराठा समाजानेही जन आक्रोश मोर्चाची हाक दिली आहे। पुणे आणि मुंबईमध्ये हा मोर्चा निघणार आहे। पुण्यातील लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाला मनोज जरांगे पाटील, संभाजीराजे छत्रपती, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनावणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक जण उपस्थित राहणार आहेत। तर मुंबईतील गिरगावमध्ये संध्याकाळी 5 वाजता या मोर्चाची सुरुवात होईल। या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी मिकी पुण्यातल्या आपल्यासोबत लाईव्ह आहेत। मिकी, नक्की कशा पद्धतीचा आजचा कार्यक्रम आहे या मोर्चा संदर्भातला? अगदी जर आपण बघितलं तर पुण्यातील लाल महल पासून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। आता या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जमायला सुरुवात झालेली आहे। जर आपण बघितलं तर जोरदार घोषणाबाजी दिली जाते। हातामध्ये प्रत्येकाच्या या ठिकाणी वेगवेगळे पोस्टर्स आहेत आणि आरोपींना फाशी झाली पाहिजे ही मागणी या ठिकाणी होतीये। जर आपण बघितलं तर जन आक्रोश मोर्चा काही वेळात या ठिकाणी सुरू होणार आहे। त्याच वेळी आपल्यासोबत काही लोक आहेत। अर्थात जर आपण बघितलं तर आक्रोश आहे, ज्या पद्धतीने वेगवेगळ्या शहरांमध्ये मोर्चे निघतायत। आज भारतामध्ये इंग्रज राज्य करून गेले, 150 वर्ष केलं। आम्ही यांना 1.5 वर्ष करून देणार नाही, कारण आज आपल्या माध्यमातून आम्हाला साथ मिळाली आहे की जनतेचा जो आक्रोश आहे, जो दबलेला आवाज आहे, तो ह्या निमित्ताने बाहेर निघतोय। आम्ही मोर्चाला नाव द्यायचं कारण ते जन आक्रोश म्हणजे सामान्य माणसाला जो राग आहे तो राग बाहेर निघण्यासाठी आम्ही हा मोर्चा आयोजन केलं। आणि ज्या पद्धतीने आमच्या सरपंचाची हत्या केली, मी म्हणतो त्या आरोपींना त्याच पद्धतीने शिक्षा द्यायला पाहिजे की त्या पोलीस कारवाई करतायत, त्यांना अटक झालेली आहे, पुढील कारवाई सुरू आहे, न्यायालयीन प्रोसेस सुरू आहे। आमचं असं म्हणणं आहे की ज्यांनी गुन्हा केला आहे आणि जे आत्ता अटक झालेले आहेत ह्यांना फाशीची शिक्षाही झालीच पाहिजे। कारण का ही हत्या करण्याचा कुठला उद्देश आहे? निर्गुणपणे हत्या करणार तुम्ही, आणि तुम्ही पोलीस कुठल्या दबावाखाली वागतंय? आज हे सरकार महाराष्ट्र राज्य आहे का बिहार आहे? आणि आज पुण्यामध्ये आरोपी गावतात, हे कुठल्या मंत्र्याच्या वर्धा असतं यांना? आणि ज्या कुणी मंत्र्याचा वर्धा असतं असेल त्याचा राजीनामा घेतलाच पाहिजे। महिला देखील सहभागी होत आहेत। ताई, हातामध्ये तू पोस्टर्स घेऊन आलेली आहे, ज्या पद्धतीने कारवाई सुरू आहे, पोलिसांनी आरोपींना अटक केलेली आहे, एका बाजूला ज्या पद्धतीने आंदोलन होत आहेत, मोर्चे निघतायत। माझं एकच म्हणणं आहे की आरोपींची एन्काउंटर करायचं, फाशी तर लांबची पण तातडी निर्णय झाला पाहिजे। एन्काउंटर एकाच तरी एन्काउंटर करा, बाकीच्या नंतर फाशी द्या, माझी तातडीची मागणी आहे। महिला म्हणून काय म्हणणं आहे? महिला म्हणून हेच म्हणणं आहे की हा फक्त अन्याय नाही आहे, अत्याचार नाही आहे, तर ही जी राक्षसी वृत्ती आहे याच्या संदर्भातला हा न्याय मिळवण्यासाठीचा हा आमचा मोर्चा आहे, जन आक्रोश मोर्चा आहे। तर जी काही आमच्या संतोष भाऊंची निर्घुण हत्या करण्यात आलेली आहे, अपहरण करून राक्षसी वृत्तीने, जसं छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत करण्यात आलं होतं, त्यांची जशी हत्या झाली त्याच पद्धतीची हत्या संतोष भाऊंची झालेली आहे। मोठ्या संख्येने लोक इथं जमत आहेत, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। पुण्यातूनच काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं, काही शरणी देखील घेतली। आम्हाला मीडियाच्या माध्यमातून सरकारला हेच सांगायचं आहे की गुन्हा घडल्यानंतर 20-22 दिवसापर्यंत आरोपी मोकाट होते। याच्यातला प्रमुख सूत्रधार होता तो पुण्यामध्ये स्वतःहून ईडीच्या ऑफिसला हजर झाला, आणि त्याच्यानंतर ना या गुन्ह्यातले जे प्रमुख 3 आरोपी होते त्यातले 2 जण हा सरेंडर झाल्यानंतर ना ते लोक बाहेर आलेत। जर आपण बघतोय तर अशा पद्धतीने हा आक्रोश, जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी सुरू होतोय। जोरदार घोषणाबाजी या सगळ्यांकडून दिली जाते। काही वेळातच काही आमदार, खासदार आणि काही नेते देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। आणि लाल महल ते जिल्हाधिकारी कार्यालय जवळपास हा मोर्चा चालणार आहे, आणि त्यानंतर त्या ठिकाणी काही भाषणे देखील होणार आहेत। आणि अशा पद्धतीने काही वेळातच पुण्यातील या लाल महल चौकातून या जन आक्रोश मोर्चेला सुरुवात होणार आहे। मिकी, वेळोवेळी याचा अपडेट आम्ही घेत राहू। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।